महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या तीन महान रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका मी आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या ग्रंथपाठाला सुरुवात करतो। मागील ग्रंथपठणामध्ये भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेची मोहीम आणि त्या अंतर्गत भगवान बुद्धांनी काश्यप बंधूंना कशा प्रकारे धम्मदीक्षा दिली तो इतिहास, त्यानंतर काश्यप बंधूंच्या धम्मदीक्षेमुळे प्रभावित झालेला राजा बिंबिसार आणि उपासक म्हणून त्याची झालेली धम्मदीक्षा हा इतिहास आपण मागील ग्रंथपाठामध्ये बघितलेला आहे। आजच्या ग्रंथपाठामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण धम्मदीक्षेचा इतिहास, प्रेरणादायी इतिहास आपण पाहणार आहोत। हा इतिहास आपल्या सर्वांसाठीच फार प्रेरणादायी आहे। ज्यांना भगवान बुद्धांनी धम्माचे सेनापती म्हणून ज्यांची प्रशंसा केली, धम्म सेनापती ज्यांचा प्रशंसा उद्गार भगवान बुद्धांनी केला की हे धम्माचे सेनापती आहेत, असे धम्म सेनापती सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांच्या धम्मदीक्षेचा इतिहास आजच्या ग्रंथपाठामध्ये आपण पाहणार आहोत। सारिपुत्त आणि महामोग्गलायन हे भगवान बुद्धांचे सर्वात प्रिय शिष्य होते आणि धम्माचे सर्वोत्तम संरक्षक किंवा धम्माचे धम्म सेनापती म्हणून नेहमीच भगवान बुद्धांनी त्यांच्याप्रती गौरव उद्गार काढलेले आहेत। त्यामुळे धम्माचा इतिहास किंवा धम्मदीक्षेचा इतिहास जाणत असताना या सारिपुत्त आणि महामोग्गलायन या दोघांच्या धम्मदीक्षेचा इतिहास सुद्धा जाणणं अतिशय महत्त्वाचा आहे। राजगृह या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। त्यापूर्वी त्यांचा पारिवारिक इतिहास सुद्धा सांगितलेला आहे। आजचं जे नालंदा आहे, नालंदा बिहारमध्ये नालंदा नावाचं गाव आहे, त्या नालंदाच्या जवळच नालक नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये सारिपुत्ताचा जन्म झाला। ज्या दिवशी सारिपुत्ताचा जन्म झाला त्याच दिवशी अगदी त्याच बाजूला एक दुसरं गाव होतं कोलित, त्या कोलित गावात मोग्गलायनचा सुद्धा जन्म झाला। एकाच दिवशी दोघांचाही जन्म झाला होता। ह्या दोघांचेही परिवार मागील अनेक पिढ्यांपासून यांच्यामध्ये पारिवारिक संबंध होते। त्यामुळे लहानपणापासूनच सारिपुत्त आणि महामोग्गलायन हे एका घनिष्ठ मित्राप्रमाणे राहत होते। जेव्हा हे दोघेही म्हणजे सारिपुत्त आणि मोग्गलायन जेव्हा तरुण वयामध्ये आले, समजदार झाले, तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला की ह्या जीवनाचा नेमका अर्थ काय आहे, ह्या जीवनाचा उद्देश काय आहे, सुख काय आहे, याचा आपण शोध घेतला पाहिजे। आणि त्या सुखाचा शोध घेण्यासाठी नंतर ते राजगृह या ठिकाणी आले। कारण त्यावेळेस राजगृह नगरीमध्ये संजय बेलठ्ठीपुत्त नावाचा एक महान तपस्वी राहत होता, तत्ववेत्ता राहत होता आणि त्याचा एक मोठा आश्रम होता आणि त्याचे जवळपास 250 शिष्य होते त्या संजय बेलठ्ठीपुत्ताचे। हे दोघेही
सारीपुत्त आणि महामोगलायन राजगृहाला आले. यांनी संजय वेलेट्टीपुत्ताची भेट घेतली आणि आपला उद्देश त्यांच्यासमोर विशद केला आणि या उद्देशाच्या प्राप्तीसाठी आम्हाला आपल्या संघामध्ये प्रविष्ट करून घ्यावं अशा प्रकारची त्यांनी विनंती केली. संजय वेलेट्टीपुत्त यांनी आपल्या संघामध्ये सारीपुत्त आणि महामोगलायन या दोघांनाही शामिल करून घेतलं. बरेच वर्ष निघून गेली. बरेच म्हणजे वर्षांनंतर संन्यासी जीवन जगत असताना सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्याला सुख म्हणतात किंवा ज्याला शांती म्हणतात, जीवनाची शांती सुख, ते काही त्यांना प्राप्त झालं नाही. मग असंच एका दिवशी हे दोघेही सारीपुत्त आणि महामोगलायन एका ठिकाणी बसले आणि एकमेकांना बोलत आहेत. सारीपुत्त म्हणतो मोगलानला की अरे मोगलान, आपण इतक्या वर्षांपासून या ठिकाणी आहोत पण आपल्याला काही सुख मिळालं नाही. जीवनाचं जे सुख आहे ते आपल्याला सापडलंच नाही. तर आपण इथून बाहेर निघूया, थोडंसं फिरूया. ज्याला कुणाला खरं ज्ञान मिळेल, ज्याला कुणाला जीवनाचं सत्य ज्ञान मिळेल त्याने दुसऱ्याला येऊन सांगायचं. असं दोघांमध्ये ठरलं. दोघेही बाहेर निघाले. राजगृह नगरीमध्ये फिरत असताना त्याच वेळेला राजगृह नगरीच्या, जसं आपण काल बघितलं की राजा बिंबिसारांनी वेळुवन भिक्खू संघाला दान दिलं होतं आणि तेव्हापासून भिक्खू संघाचा आणि भगवान बुद्धांचा वर्षावास आणि विहार त्या वेळुवनामध्ये होता. भगवान बुद्ध त्या वेळुवनामध्ये भिक्खू संघासहित विहार करीत होते आणि भगवान बुद्धांच्या पंचवग्गीय भिक्खूंपैकी एक असलेले भंते अश्वजित चारिकासाठी राजगृह नगरीमध्ये फिरत होते. हा सारीपुत्त सुद्धा शोधामध्ये होता की कुठेतरी आपल्याला सुखाचा मार्ग मिळेल का, कुठेतरी आपल्याला शांतीचा मार्ग मिळेल का, अशा या शोधामध्ये सारीपुत्त होता. आणि त्याच वेळेला अगदी सुखपूर्वक ज्याची चाल आहे, ज्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचं तेज आहे, असं आकर्षक व्यक्तिमत्व असलेले भंते अश्वजित हातामध्ये भिक्षापात्र घेऊन अगदी संथ गतीने दारोदारी भिक्षा मागत आहेत. हे त्या सारीपुत्तानं बघितलं. सारीपुत्त प्रभावित झाला. अरे, हा श्रमण फार वेगळा दिसतोय. ह्या श्रमणाच्या डोक्यावरती केस नाही आहेत, केशविरहित हा श्रमण आहे. अंगावरती काशाय वस्त्र आहेत. याचं चालणं अतिशय मंद आहे, अतिशय संथ गतीने चालतोय. याची देहकांती अतिशय तेजस्वी आहे. नक्कीच याच्याकडे काहीतरी सुखाचा मार्ग असला पाहिजे. आपण जावं, त्याला विचारावं की तुझा सुखाचा मार्ग कोणता आहे, तुझे गुरु कोण आहेत. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की अरे नाही, आता ही काही योग्य वेळ नाही आहे. आता हा श्रमण आहे, हा भिक्षा मागत आहे. आता याला आपण विचारणं आणि त्याच्या भिक्षाटनामध्ये अडथळा निर्माण करणं हा शिष्टाचार नाही आहे. याचं भिक्षाटन होऊ द्या, त्यानंतर निवांत झाल्यावर आपण त्याला विचारू. त्याच्या मागे 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 सारीपुत्त चालत आहेत. भिक्षाटन झाल्यानंतर परत भंते अश्वजित एका झाडाखाली गेले, निवांत बसतात, भोजन ग्रहण करतात. मग सारीपुत्त पाहतात की आता भंते अश्वजित जे निवांत आहेत, विश्रांती घेत आहेत, आता त्यांना भेटायला हरकत नाही. ते सारीपुत्त अश्वजित भंतेजींजवळ जातात आणि अश्वजित भंतेजींना म्हणतात की अरे श्रमणा, तुमची देहकांती अतिशय प्रभावी आहे. तुमच्या चेहऱ्यावरती असा तेजस्वीपणा दिसतोय. तुम्ही काही प्राप्त केलेलं आहे का. भंते अश्वजित म्हणाले की मी श्रमण आहे आणि मी श्रमणांचा मार्ग अनुसरण करतो आहे. सारीपुत्त भंते म्हणतात मग तुमचे गुरु कोण आहेत, तुमचे गुरु कोण आहेत. मग सारीपुत्त भंते त्यावेळेला सांगतात की शाक्य कुळातून प्रवजित झालेले शाक्य श्रमण तथागत बुद्ध हे माझे गुरु आहेत. तथागत बुद्ध माझे गुरु आहेत. बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर सारीपुत्ताचं मन कंपित झालं. बुद्धाचं नाव ऐकल्याबरोबर आणि त्याला विचारतात अश्वजितांना की भंते, तुमच्या गुरुचा वाद कोणता आहे.
म्हणजे तुमचं गुरुची शिकवण काय आहे, तुमच्या गुरुचं शासन काय आहे. अश्वजित भंते प्रामाणिकपणे म्हणतात की मी सध्या नवीनच आहे, अजूनपर्यंत मी धम्माचं परिपूर्ण ज्ञान घेतलेलं नाही. मग सारिपुत्त म्हणतात तरी थोडंसं तर सांगा, काहीतरी थोडंसं सांगा जेणेकरून मला आपल्या गुरुचा वाद समजेल. तेव्हा अश्वजित भंते सारिपुत्ताला म्हणतात की माझे जे गुरु आहेत तथागत सम्यक संबुद्ध, ते शिकवतात ए धम्मा हेतु पभवा हेतु तेसं तथागतो आहं. म्हणजे याचा अर्थ होतो की जेवढेही धर्म उत्पन्न होतात ते सर्व धर्म एका विशिष्ट उद्देशाने पूर्ण होतात. तथागत त्या धर्माचा उद्देश स्पष्ट करतात. आपल्यामध्ये जेवढेही धर्म, जेवढेही संस्कार उत्पन्न होतात त्याचा एक विशिष्ट हेतू असतो. हेतू विना कोणता धम्म उत्पन्न होत नाही. तथागत त्या हेतूचा उपदेश करतात, ते हेतू स्पष्ट करतात. हे काहीतरी नवीनच वाटलं सारिपुत्तांना की हा हेतू काय आहे, हे धम्म काय आहे, धर्म काय आहे. सारिपुत्ताला नवीन वाटलं आणि त्याला वाटलं नक्कीच हाच सुखाचा मार्ग आहे. तो खुश झाला, आनंदी झाला. परत मग महामोगलांकडे येतो. महामोगलांना म्हणतो अरे मोगलान. मोगलान दुरूनच पाहतो सारिपुत्ताला, लहानपणीचे लंगोटी यार असतात, दुरूनच पाहतो, त्याचा चेहरा पाहतो आणि मोगलान म्हणतो अरे सारिपुत्ता तुझा चेहरा अतिशय आनंदी दिसत आहे, तुला काहीतरी सापडलं का, तुला काहीतरी तुझा उद्देश पूर्ण झाला का. सारिपुत्त म्हणतात की मित्रा हो हो, मी राजगृहामध्ये फिरत असताना अश्वजित श्रमण मला भेटले आणि त्यांनी त्यांच्या गुरुचा वाद मला सांगितला. ते असं म्हणतात की जे काही धर्म म्हणजे मनामध्ये जे काही धर्म उत्पन्न होतात, संस्कार उत्पन्न होतात, त्यामागे प्रत्येकामागे हेतू आहे आणि हा हेतू काय आहे हे तथागत स्पष्ट करतात. मोगलांना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतकं हे नवीन आहे, हा नक्कीच सुखाचा मार्ग आहे. दोघेही आनंदी होतात आणि निश्चय करतात की आपण संजय वेलठ्ठीपुत्ताचा मार्ग सोडायचा आणि भंते अश्वजित आहेत, त्यांनी अनुसरलेला मार्ग तथागतांचा मार्ग, धम्माचा मार्ग याचं आपण अनुसरण करावं असा निश्चय करतात. आणि संजय वेलठ्ठीपुत्त म्हणजे त्यांचे अगोदरचे गुरु त्यांच्याकडे जातात आणि संजयला म्हणतात, गुरु आपल्या संजय वेलठ्ठीपुत्तांना म्हणतात की आम्ही आपल्या संघाचा त्याग करीत आहोत आणि तथागतांच्या धम्माचं अनुसरण करीत आहोत. हे ऐकल्याबरोबर संजय वेलठ्ठीपुत्ताला ताण निर्माण झाला, तणाव निर्माण झाला, खिन्न झाला. तो म्हणतो की अरे तुम्ही आपला संघ सोडून जाऊ नका. सारिपुत्त मोगलायन तुम्ही हा संघ सोडून जाऊ नका. आपण सगळे मिळून या संघाचं म्हणजे या संघाचं प्रमुख बनूया, या संघाचं आपण म्हणजे प्रतिनिधित्व करूया, तुम्ही संघ सोडून जाऊ नका. पण सारिपुत्त आणि मोगलायन त्यांच्या निश्चयावरती ठाम होते. ते दोघच नाही तर संजय वेलठ्ठीपुत्ताचे 250 शिष्य होते. ते सर्वच यांच्या सोबत गेले तथागतांचा धम्म अनुसरण करण्यासाठी. सारिपुत्त पण गेले, मोगलायन पण गेले. अरे माझे हे 250 शिष्य हे सुद्धा गेले. हे सर्व बघून सहन झालं नाही आणि तो संजय वेलठ्ठीपुत्त मूर्छित होऊन बेशुद्ध पडला. जेव्हा सारिपुत्त, मोगलायन आणि हे 250 शिष्य हे तथागतांना भेटण्यासाठी वेळूवनाकडे जाऊ लागले, प्रवज्जा घेण्यासाठी वेळूवनाकडे जाऊ लागले. तथागत सम्यक संबुद्ध वेळूवनामध्ये भिक्खू संघासहित शांत बसले होते. दुरूनच पाहतात, सारिपुत्त मोगलायन येत असल्याचे दुरूनच पाहतात आणि भगवान बुद्ध म्हणतात भिक्खू संघाला, भिक्खूंनो बघा, ते जे सारिपुत्त आणि मोगलायन ते जे येत आहेत ना, ते या धम्म शासनामध्ये सर्वात अग्र होतील आणि धम्माचे धम्म सेनापती होतील. एवढे गौरव उद्गार सारिपुत्त आणि महामोगलायन यांच्याबद्दल भगवान बुद्धांनी केलेला आहे. जेव्हा सारिपुत्त आणि मोगलायन वेळूवनामध्ये येतात, भगवंतांचं दर्शन घेतात,
आणि भगवंतांना म्हणतात की भगवान आम्हाला सुद्धा आपल्या संघामध्ये प्रविष्ट करावं, आम्हाला प्रवज्जा द्यावी. भगवान बुद्ध अतिशय आनंदाने सारीपुत्ताला आणि मोग्गलायनला आणि त्याच्यासोबत असलेले जे 250 शिष्य होते या सर्वांना दीक्षा देतात, प्रवज्जित करतात, ते भिक्खू होतात. आणि तेव्हापासून संघामध्ये सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे संघामध्ये प्रमुख बनतात. अशा प्रकारची ही दीक्षा प्रवज्जा सारीपुत्त आणि महामोग्गलायनची झालेली आहे. यांच्याबद्दल पाली साहित्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. असंही म्हटलेलं आहे हे सारीपुत्त होते, हे सारीपुत्त भिक्खू संघामध्ये भगवान बुद्धांचा जसा सन्मान करायचे, भगवान बुद्धांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाला जे त्यांच्याकरिता सन्मानास पात्र होते ते भंते अश्वजित होते. कृतज्ञ होते ते, म्हणजे उपकाराची जाण ठेवणारे होते. ते नेहमी म्हणायचे की मी तथागतांच्या धम्मामध्ये प्रविष्ट झालो, आज या धम्माचं मी अनुसरण करतोय, हे केवळ भंते अश्वजितांमुळे झालेलं आहे. त्यांनी मला या धम्माचं दर्शन दिलं, तथागतांनी माझ्यावर अनुकंपा केली आणि म्हणून अश्वजित भंतेबद्दल ते नेहमी कृतज्ञ भाव, उपकाराची जाण ठेवणारा भाव ते नेहमी व्यक्त करायचे. जर कधी विहार करीत असताना त्यांना असं समजलं की ह्या दिशेने भंते अश्वजित गेलेले आहेत, तर ह्या दिशेने अश्वजित भंतेजी गेले म्हणून ते या दिशेला असे हात जोडायचे की ह्या दिशेला अश्वजित भंतेजी गेलेले आहेत. आणि झोपत असताना सुद्धा कधीच त्या दिशेकडे पाय करून ते झोपत नव्हते. म्हणजे एवढा आदर होता त्यांच्या मनामध्ये अश्वजित भंतेजीबद्दल, एवढा ते सन्मान करायचे. कधीच त्यांनी अश्वजित भंतेजीबद्दल मनामध्ये एवढाही अपमानास्पद विचार केला नाही, एवढाही संस्कार उत्पन्न झाला नाही. एवढे महान कृतज्ञ भाव ठेवणारे भंते सारीपुत्त होते. आणि म्हणूनच नेहमी भगवान बुद्ध सारीपुत्त भंतेंची प्रशंसा करायचे. म्हणजे तशी तर सर्वांचीच ते प्रशंसा करायचे भगवान बुद्ध, पण सर्वाधिक प्रशंसा जर कोणाची केली असेल तर भंते सारीपुत्तांची केलेली आहे. बऱ्याच प्रसंगामध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे असंही काही ठिकाणी लिहिलेलं आहे की भगवान बुद्ध जर जास्त वेळपर्यंत एकाच ठिकाणी बसून राहिले, जसं मी बसलेला आहो मांडी घालून पाठीचा कणा सरळ करून, तर भगवान बुद्धांचा पाठीचा कणा दुखायचा. भगवान बुद्धांना म्हणजे भगवान बुद्धांची कंबर दुखायची, कारण 6 वर्षांपर्यंत त्यांनी जी खडतर तपश्चर्या केली होती त्याचाच तो परिणाम होता की पाठीचा मणका आणि कमरेचा जो भाग होता तो कधी कधी दुखायचा जास्त वेळ बसल्यामुळं. मग भगवान बुद्ध जेव्हा कधी भिक्खू संघाला देसना करायचे तर बऱ्याच वेळेपर्यंत जेव्हा भगवान बुद्धाशी मांडी घालून बसायचे तर मग भगवान बुद्धांची कंबर दुखायची, भगवान बुद्धांची पाठ दुखायची. मग भगवान बुद्ध म्हणायचे, सारीपुत्ता आता मी थोडी विश्रांती घेतो, या नंतरचा उपदेश तू भिक्खू संघाला कर. म्हणजे भगवान बुद्धांना हे गॅरंटी होती, भगवान बुद्धांना पूर्ण विश्वास होता की तथागतांचे जे शब्द आहेत अगदी त्या शब्दाला शब्दासारखाच उपदेश सारीपुत्त करीत होते. म्हणजे एवढी चाणाक्ष बुद्धी होती सारीपुत्तांची. आणि मग म्हणायचे की सारीपुत्ता मी थोडी विश्रांती घेतो, तुम्ही आता यानंतरचा उपदेश करावा. कधी कधी तर भगवान बुद्ध केवळ शीर्षक सांगायचे. भिक्खू संघ जमला की भिक्खू संघाला फक्त शीर्षक सांगायचे की भिक्खूंनो आज मी तुम्हाला 4 आर्य सत्यांचा उपदेश करणार आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि नंतर म्हणजे सारीपुत्त या आसनावरती बसा, 4 आर्य सत्यांचा उपदेश करा, मी थोडी विश्रांती घेतो. म्हणजे फक्त शीर्षक सांगायचे आणि त्यानंतरचा सगळा उपदेश भगवान बुद्धांच्या नंतर सारीपुत्त करायचे. मग त्यानंतर भिक्खू सांगायचे, अरे जसं तथागत शब्द सांगतात, तथागत उपदेश करतात, अगदी त्याच सारखा त्याच तोलाचा त्यासारखेच शब्द वापरून सारीपुत्त सुद्धा उपदेश करतात. किती आमचं अहोभाग्य आहे. भगवान बुद्ध म्हणून सारीपुत्ताची प्रशंसा करायचे. नेहमीच भगवान बुद्ध सारीपुत्ताची नेहमी प्रशंसा करायचे. अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणायचे की तथागतांच्या नंतर
जर 4 आर्य सत्यांचा उपदेश जर अत्यंत सूक्ष्मरित्या जर कोणी करू शकत असेल ते भंते सारिपुत्त आहेत. भंते सारिपुत्तांची नेहमी प्रशंसा भगवान बुद्धांनी केलेली आहे. भगवान बुद्धांच्या नंतर एकदा सारिपुत्तांनी 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. भिक्खू संघामध्ये 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. उदाहरणं देऊन कसे सांगतात ते बघा. इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे, त्रिपिटकामध्ये पण लिहिलेलं आहे की भगवान बुद्ध म्हणतात की 4 आर्य सत्य हे एका विशाल हत्तीच्या पायासारखे आहेत. एक विशाल हत्तीच्या पायासारखी आहेत. ज्याप्रमाणे हत्तीचा जो पाय आहे तो सर्व प्रकारच्या प्राण्यांना सामावून घेऊ शकतो, एवढा मोठा त्याचा पाय असतो. त्याच्यापेक्षा मोठा पाय कोणाचाच नसतो. सर्व प्राणी मात्रांचा पाय त्यामध्ये सामावून जाईल एवढा मोठा तो पाय आहे. अगदी त्याचप्रमाणे हे जे 4 आर्य सत्य आहेत ना, हे 4 आर्य सत्य सुद्धा जगातील सर्व कुशल कर्म सामावून घेतील एवढी विशेषता या 4 आर्य सत्यांची आहे. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण देऊन सारिपुत्त म्हणते 4 आर्य सत्यांचं स्पष्टीकरण करण्यामध्ये अग्र होते, सर्वात ज्ञानी होते. आणि म्हणून भगवान बुद्ध नेहमीच विश्वास ठेवून सारिपुत्त भंतेंना उपदेश करण्यासाठी नेत असत. कधी कधी तर विशेष प्रसंगामध्ये एखादा विशेष प्रसंग आहे, विहारामध्ये उपदेश आहे, मोठा राजा आहे त्याला उपदेश करायचा आहे, ज्या ठिकाणी विशेष प्रसंग आहे अशा ठिकाणीही भगवान बुद्ध न विसरता सारिपुत्ताला घेऊन जात असत. न विसरता सारिपुत्ताला आणि आनंदाला सोबत घेऊन जात असत. अशा प्रकारे भिक्खू संघामध्ये सर्वात अग्र असलेले भंते सारिपुत्त आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. एक इतिहास असाही आहे की जे भंते सारिपुत्त होते, भंते सारिपुत्त हे अभिधम्मामध्ये अग्र होते. म्हणजे असं सांगितलेलं आहे की भगवान बुद्धांनी कधीच भिक्खू संघाला अभिधम्माचा उपदेश केला नाही. अभिधम्म अभिधम्म म्हणजे आपलं हे जे शरीर आहे, आपलं शरीर आणि आपलं चित्त मन यांच्यामध्ये जे पारस्परिक संबंध आहेत, म्हणजे शरीराचा चित्तावर चित्ताचा मनावर कसा परिणाम होतो, कुशल अकुशल दोन्ही, शरीर आणि चित्ताचा जो पारस्परिक संबंध आहे आणि त्या संबंधामधून उत्पन्न होणारे जे संस्कार आहेत, धर्म आहेत, त्याचं अध्ययन, त्याचा अभ्यास, त्याचं ज्ञान म्हणजे अभिधम्माचं ज्ञान आहे. खूप सूक्ष्म आहे, खूप कठीण आहे, सामान्य गृहस्थाचं समजणाऱ्याच्या पलीकडे आहे. आणि जे भिक्षू सामान्य भिक्षू असतात त्यांना सुद्धा ते समजणे अत्यंत कठीण आहे. भंते आनंद यांनी अनेक वर्ष भगवान बुद्धांची सेवा केली. ते भगवान बुद्धांचे उपस्थापक होते. उपस्थापक म्हणजे 24 तास सोबत राहणारे उपस्थापक. तरी सुद्धा भगवान बुद्धांनी आनंदाला अभिधम्माचा उपदेश केला नाही. कारण भगवान बुद्धांना माहीत होतं की आनंद जरी चांगली सेवा करणारे असले पण अभिधम्म समजून घेण्याची एवढी पात्रता अजूनही आनंदामध्ये निर्माण झालेली नाही. फक्त भिक्खू संघामध्ये एकमेव असे भिक्षू होते ज्यांची अभिधम्म समजून घेण्याची पात्रता होती, ते म्हणजे भंते सारिपुत्त होते. भगवान बुद्धांनी केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त भंते सारिपुत्त यांनाच अभिधम्माचा उपदेश केलेला आहे. तावतीज भवनामध्ये आपल्या मातेला ते उपदेश द्यायला जायचे अभिधम्माचा. परत मग येऊन ते सारिपुत्ताला अभिधम्माचा पाठ शिकवायचे. अशा प्रकारे अभिधम्माचं संपूर्ण ज्ञान असलेले महान अभिधम्माचे ज्ञानी, अभिधम्मामध्ये म्हणजे अग्र असलेले भंते सारिपुत्त होते. एक वेळचा प्रसंग आहे जेव्हा भगवान बुद्ध राजगृहातला वर्षावास संपन्न झाल्यानंतर त्यांना आपल्या पिताश्रींची आठवण झाली, पत्नी यशोधरेची आठवण झाली, माता प्रजापती गौतमीची आठवण झाली, संपूर्ण कपिलवस्तू नगरीलाच आठवण झाली. तर सर्वांना भेटण्यासाठी जेव्हा भगवान बुद्ध
कपिलवस्तू नगरीला गेले तर त्यावेळेस जाताना सुद्धा सारिपुत्त भंतेला सोबत घेऊन गेले होते, कारण तोपर्यंत आनंद भंतेची दीक्षा झाली नव्हती. तर सारिपुत्त आणि महामोग्गलायनला सोबत घेऊन गेले होते कपिलवस्तू नगरीला. तो प्रसंग कदाचित तुम्हाला माहीत असेल. जेव्हा कपिलवस्तू नगरीला गेले तर आपल्या पिताजींची भेट घेतात, माताजींची भेट घेतात आणि यशोधरा जी असते यशोधरेची पण भेट घेतात. पण त्यापूर्वी म्हणजे यशोधरेला भेटण्यापूर्वी त्यांच्या सोबत जे सारिपुत्त होते, मोग्गलायन होते, त्यांना सांगतात भगवान बुद्ध की सारिपुत्ता, मोग्गलायन, जर यशोधरा विकारांमध्ये संवेगित होऊन जर तिने तथागतांना स्पर्श केला तर तुम्ही राग मानू नका, कारण तिने अनेक वर्षांपर्यंत अशा प्रकारचं विरहाचं जीवन जगलेली आहे. अनेक वर्ष ती विरहाचं जीवन जगलेली आहे. होऊ शकते की पतीच्या प्रेमापोटी ती सगळे विसरून जाईल आणि तथागतांच्या शरीराला स्पर्श करेल. तर सारिपुत्ता, मोग्गलान, तुम्ही याचा राग मानू नका. अगोदर त्यांनी तशी सूचना दिली होती आणि तसंच झालं. जेव्हा भगवान बुद्ध यशोधरेला भेटायला गेले तेव्हा यशोधरा आपल्या म्हणजे पतीला अर्थात सिद्धार्थ गौतम, पण आता जे भगवान बुद्ध झालेले आहेत, भगवान बुद्धांना ती पाहते, सगळं विसरून जाते की हे बुद्ध झालेले आहेत, हे आता पवित्र जीवन जगतायत. ती काही क्षणासाठी सगळे विसरते आणि त्या पती लगेच खाली वागते आणि तथागतांच्या पायाला स्पर्श करते, काही वेळ रडते, लगेच तिची स्मृती जागृत होते. अरे हे काय केलं मी, मी हे तथागत आहेत, तथागतांच्या पायाला मी स्पर्श केला. थोडीशी ती शर्मेनं ती जरा लगेच उठते आणि बाजूला जाऊन उभी राहते. राधा शुद्धोधन यशोधरेच्या वतीने तथागतांना माफी मागतात, की सांगतात की पती विरहामुळे अनेक वर्षांपर्यंत यशोधरा फार दुखी आहे आणि आज तिच्याकडून जे काही कृत्य झालेलं आहे त्याबद्दल मी क्षमा मागतोय. पित्याने क्षमा मागितली. मग कालांतराने जेव्हा वार्तालाप सुरू आहे तर 7 वर्षांचा राहुल, त्या राहुलला ती परिचय करून देते यशोधरा. हे बघ राहुल, ते जे दिसतात ना ते तुझे पिता आहेत, ते जे दिसतात ना हे तुझे पिता आहेत. मग राहुलला म्हणते की जा आपल्या पित्याजवळ जा आणि आपल्या पित्याला आपला वारसा माग. म्हणजे बापाच्या नंतर बापाच्या संपत्ती कोणाला मिळते? पोराला मिळते. पोरगा सक्सेसर होतो, वारसदार होतो. 7 वर्षांचा राहुल हळूहळू भगवान बुद्धांजवळ गेला. सारिपुत्त जवळच होते उभे आणि मग तो राहुल भगवान बुद्धांना म्हणतो की आपण माझे पिता आहात का? भगवान बुद्ध म्हणतात की हो बाळ राहुल, मीच तुझा पिता आहे. राहुल म्हणतो की चला मग माझा वारसा मला द्या, माझा वारसा मला द्या. भगवान बुद्ध बाजूला उभे असलेल्या सारिपुत्ताला म्हणतात, सारिपुत्ता, राहुल आपला वारसा मागतोय, पण जे नष्ट होणार आहे, ज्याच्या अतिसंचयाने दुःख निर्माण होते, असं नष्ट होणाऱ्या संपणाऱ्या या संपत्तीचा वारसा, या दुःख निर्माण करणाऱ्या संपत्तीचा वारसा मी माझ्या पुत्र राहुलाला कसा देऊ? सारिपुत्ताला सांगत आहेत. मग राहुलाला म्हणतात की राहुला, माझ्याकडे अशी धनसंपत्ती आहे, अशी संपत्ती आहे की त्या संपत्तीचा स्वीकार केल्यानंतर मनुष्य दीर्घ काळापर्यंत सुखी राहतो, दीर्घ काळापर्यंत तो सुखाचा अनुभव घेतो. तुला ती वारसा पाहिजे का, ती संपत्ती पाहिजे का? आणि तो राहुल म्हणतो की हो, मला ती संपत्ती द्या. आणि लगेच सारिपुत्ताला म्हणतात की सारिपुत्ता, याला प्रवजित करा. सारिपुत्त त्याच वेळेला राहुलाला तिथे प्रवजित करतात आणि महामोग्गलायन सुद्धा त्यांचे आचार्य बनतात. अशा प्रकारे सारिपुत्त भंतेंच्याच म्हणजे शुभ हस्ते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान बुद्धांचे पुत्र म्हणजे राहुल, 7 वर्षांच्या राहुलाची दीक्षा होते, धम्म दीक्षा होते, प्रवज्जा होते. म्हणजे याही प्रसंगामध्ये भगवान बुद्धांनी
सारीपुत्ताला किती महत्व दिलेलं आहे, त्यामुळे सारीपुत्त किती प्रिय होते भगवान बुद्धांना हे तुमच्या लक्षात येईल. भगवान बुद्धांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा अनेक वेळेस सारीपुत्तांनी भिक्खू लोकांवरती नियंत्रण ठेवलेलं आहे. भिक्खू लोकांना कसं राहावं, कसं वागावं हे उपदेश करायचे. एकदाचा प्रसंग आहे की जेव्हा सारीपुत्त भंते विहार करून सायंकाळी झोपण्यासाठी जेव्हा विहारामध्ये आले, तर जे काही अडाणी भिक्षू होते किंवा जे विनय जाणत नव्हते असे जे काही षडवर्गीय भिक्षू होते, अशा भिक्षूंनी अगोदर येऊन आपापल्या कुटीमध्ये जाऊन ते मस्त झोपून गेले होते. प्रत्येकाने आपला बेड धरला होता, झोपून गेले होते. आणि त्यामुळे सारीपुत्त भंतेजींना झोपण्यासाठी एक पण बेड शिल्लक नव्हता. सारीपुत्त भंतेजींनी सगळ्या कुट्या बघितल्या, पण एकाही ठिकाणी एकही बेड शिल्लक नव्हता, एकही आसन नव्हतं. सगळ्या आसनावरती भिक्षू झोपले होते. सारीपुत्त भंते सर्वात सिनियर होते, तरी सुद्धा ते कोणालाही एक शब्द बोलले नाही. शांत चित्ताने ते बाहेर निघाले आणि बाहेर त्या विहाराच्या बाहेर जाऊन रात्रभर एका झाडाखाली झोपत बसले. एका झाडाखाली झोपले. मध्यरात्री जेव्हा भगवान बुद्ध उठले, तिसऱ्या प्रहरामध्ये, म्हणजे बुद्धांची दिनचर्या असायची की तिसऱ्या प्रहरामध्ये भगवान बुद्ध चंक्रमण करायचे. म्हणजे सकाळी 4च्या नंतर तिसरा प्रहर असतो. चंक्रमण करीत असताना त्यांनी बघितले की झाडाखाली कोणतरी भिक्षू झोपलेला आहे. तर मग एक असा नियम होता, असं आपण खोकळतो ना अंधारामध्ये की जेणेकरून समोरच्याला समजावं किंवा इथं कोणतरी आहे, असं खोकळतो आपण, आहे की नाही. तसे भगवान बुद्धांनी थोडे खोकलले. भगवान बुद्ध लगेच सारीपुत्त जागे झाले आणि सारीपुत्ताने अभिवादन केलं की भगवान या. भगवान म्हणाले की सारीपुत्ता, तुम्ही इथं का झोपलेले आहात, तुम्ही तुमच्या कुटीमध्ये का झोपले नाही. मग भगवान बुद्धांना त्यांनी सगळी हकीकत सांगितली. तेव्हा भगवान बुद्धांनी अगदी सकाळच्या प्रहरामध्ये त्या विहारात राहणाऱ्या सगळ्या भिक्षूंना बोलवून घेतलं आणि तिथे विनय त्यांना सांगितला की भिक्खूंनो, तुम्ही उच्च कुळातून आलेले असाल, तुम्ही श्रीमंत घरातून आलेले असाल, तुम्ही उच्च महलातून आलेले असाल, पण तरी सुद्धा तुम्ही सारीपुत्तापेक्षा लहान आहात, कनिष्ठ आहात. कारण जो अगोदर दीक्षा घेतो, जो अगोदर प्रवज्ञा घेतो, तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ होतो, ज्येष्ठ होतो. आणि अशा प्रकारे तेव्हापासून भगवान बुद्धांनी सारीपुत्ताबद्दल सर्व भिक्खूंना सांगून ठेवलं होतं की तुम्हा सर्वांमध्ये जे ज्येष्ठ आहेत ते सारीपुत्त आहेत. म्हणून वस्त्र, चीवर, आसन, भोजन या सर्वांवर प्रथमतः ते दान जे आहे ते सारीपुत्त भंतेला होईल विनयानुसार. म्हणजे अशा प्रकारच्या सिनियरिटीच्या बाबतीत सुद्धा भगवान बुद्धांनी अशा प्रकारे सारीपुत्तांची प्रशंसा केलेली आहे. एक प्रसंग असा पण आहे की जेव्हा भगवान बुद्ध आणि सारीपुत्त यांची जी शेवटची भेट आहे, ती शेवटची भेट सुद्धा नालंदामध्ये झाली. ज्या जन्मगावी, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, त्याच जन्मगावी सारीपुत्तांची भेट झाली होती. भगवान बुद्ध जेव्हा राजगृहून वर्षावास संपवून जेव्हा वैशालीकडे निघाले होते, तेव्हा ते नालंदाला आले आणि नालंदामध्ये आल्यानंतर त्यांनी नालंदाची शेवटची भेट घेतली होती. ती शेवटची भेट होती आणि त्यानंतर भगवान बुद्ध वैशालीला गेले. वैशालीला त्यांनी शेवटचा वर्षावास केला आणि त्याच वैशालीमध्ये माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती की आजपासून 3 महिन्याच्या नंतर तथागतांचे महापरिनिर्वाण होईल. सारीपुत्त भंते जे हे दिव्य चक्षु होते, दिव्य ज्ञानी होते, त्यांनी हे ओळखलं होतं की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होणार आहे. हे त्यांनी अगोदरच ओळखलं होतं. म्हणून त्यांची इच्छा होती, तशी त्यांनी इच्छा भगवान बुद्धांना सुद्धा बोलून दाखवली की मी आता परिनिब्बाणाला प्राप्त होणार आहे. ज्या गावात, ज्या झोपडीमध्ये माझा जन्म झाला, त्याच झोपडीमध्ये मी परिनिब्बाण प्राप्त करणार आहे. अशा प्रकारे सारीपुत्त भंतेजींनी त्यांच्या त्या ज्या जन्म झालेल्या झोपडीमध्ये जाऊन परिनिर्वाण प्राप्त केलं. ज्या दिवशी सारीपुत्त भंतेजींचं परिनिर्वाण झालं, तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. म्हणजे वर्षावास संपन्न झाल्यानंतर
ज्या वेळेस म्हणजे पुढची जी पौर्णिमा असते अश्विन पौर्णिमेच्या नंतर कार्तिक पौर्णिमा, त्या कार्तिक पौर्णिमेला भंते सारिपुत्त यांचं परिनिर्वाण झालं अशा प्रकारचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये आहे. या सोबत सारिपुत्त भंतेंच्या सोबतच जे महामोग्गलायन होते त्यांना सुद्धा भगवान बुद्धांनी धम्म सेनापतीची उपमा दिली होती. म्हणजे सारिपुत्त आणि महामोग्गलायन हे दोघेही धम्माचे सेनापती होते. काही काही पुस्तकात तर असं वर्णन केलेलं आहे की म्हणजे सारिपुत्त हे भगवान बुद्धांचे राईट हँड होते, म्हणजे भगवान बुद्धांचे उजवा हात, उजवी बाहू होते. तर महामोग्गलायन हे भगवान बुद्धांचे लेफ्ट हँड, डावी बाहू होते. अशा अनेक प्रसंगामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आहे. भगवान बुद्ध तर एका उपदेशामध्ये असं म्हणतात भिक्खूंना की भिक्खूंनो, सारिपुत्त हे तुमच्या जननी सारखे आहेत. म्हणजे माता, जशी माता असते ना, अगदी त्याप्रमाणे सारिपुत्त हे जननी सारखे आहेत आणि महामोग्गलायन हे एका दाईप्रमाणे आहेत. म्हणजे जशी माता जन्मास घालते तर एक दाई त्या लहान मुलाचं संगोपन करते, त्याला लहानाचं मोठं करते, त्याची शुश्रूषा करते. अशा प्रकारची उपमा देऊन भगवान बुद्धांनी सारिपुत्त आणि महामोग्गलायन या दोघांचीही प्रशंसा केलेली आहे. भगवान बुद्ध अनेक ठिकाणी आणखी प्रशंसा करतात. एक प्रसंग आठवला, जे महामोग्गलायन होते हे महामोग्गलायन वृद्धी बलामध्ये संपन्न होते. एक ज्ञानाचं बल आहे, त्याला वृद्धी बल असं म्हणतात. त्या वृद्धी बलामुळे तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे तो जाणतो. समोरच्या व्यक्तीचं मन आपल्याबद्दल किती द्वेषित आहे, किती मैत्रीवान आहे हे तो जाणतो. त्याला आपल्या पूर्व जातीचंही स्मरण असते, त्याला आपल्या पशुपन्ना जातीचंही स्मरण असते. हे सर्व वृद्धी बलामुळे महामोग्गलायनला प्राप्त झालं असतं. एवढे प्रचंड ज्ञानी असतात आणि त्यामुळेच त्यांचा अनेक लोकांनी विरोध केला. महामोग्गलायन हे वृद्धिबल संपन्न असल्यामुळे अनेक लोकांनी त्यांना मारण्याचा पण प्रयत्न केला. कारण ते त्यांचे कट्टे विरोध करायचे की महामोग्गलायनमुळे म्हणजे बाकीचे पंथाचे जे होते, जे म्हणायचे की आम्ही वृद्धिबल संपन्न आहोत, ते नव्हते वृद्धिबल संपन्न, आमच्याकडे विविध चमत्कार आहेत, काहीच करत नव्हते. पण त्यामुळे त्यांचा जो मान आणि सन्मान समाजामध्ये कमी होऊ लागला होता. या कारणामुळे त्या लोकांनी सदैव महामोग्गलायन यांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि महामोग्गलायन भंते महामोग्गलायन यांना मारण्यासाठी ज्यांनी विशेष पुढाकार घेतला ते जैन तीर्थक होते. जैन धर्माचे तीर्थक असतात ना, जैन धर्मीय. तर जैन तीर्थकांनी अनेक वेळेस प्रयत्न केला की काही करायचं पण महामोग्गलायनला आपण संपवायचं, कारण त्याच्यामुळेच आपलं मान सन्मान कमी होत आहे. अनेक प्रयत्न केले पण वृद्धिबलामुळं त्यांच्या हाती कधी सापडले नाही. पण एकदा महामोग्गलायन निद्रेमध्ये असतानाच त्या रात्रीला जैन तीर्थक आले. त्यांनी काही गुंडे, काही म्हणजे हिंसक लोक सोबत घेऊन आले आणि त्यांनी त्या ठिकाणी झोपेमध्ये असलेल्या महामोग्गलायनची हत्या केली. अगोदर त्यांना खूप मारलं, एकदम पिटाळून लावलं आणि मारून झाल्याच्या नंतर मग धारदार शस्त्रांनी महामोग्गलायन यांची हत्या केली. सगळीकडे रक्तबंबाळ झालं. आणि ज्या रात्रीला झोपेमध्ये असताना ज्या रात्रीला महामोग्गलायन यांची हत्या करण्यात आली तो दिवस होता कार्तिक अमावस्याचा. आणि असं म्हणतात की त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या त्या म्हणजे शरीरातून जी चरबी बाहेर निघाली त्या चरबीला जमा करण्यात आलं आणि एका दिव्यामध्ये भरून त्या चरबीचे दिवे पेटवण्यात आले. आणि महामोग्गलायनच्या त्या मृत्यूचा त्यांनी उत्सव साजरा केला दीप पेटवून. आपण त्याला हिंदू संस्कृतीमध्ये दीपावली म्हणतो.
दीपावलीच्या मागचा हा इतिहास आहे. महामोगलायन भंतेंची हत्या करण्यात आली कार्तिक अमावस्याला आणि म्हणून तो बौद्ध धम्माचा सण नाही आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बौद्ध भिक्खू संघातील जे धम्म सेनापती होऊन गेले सारिपुत्त आणि महामोगलायन हे किती प्रशंसनीय होते हे तुमच्या लक्षात येईल. हे भगवान बुद्धांचे किती जवळचे होते हे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा सारिपुत्त आणि महामोगलायन हे मृत्यूला प्राप्त करतात, महामोगलांची तर हत्या झालेली असते. हत्या झाल्यानंतर जेव्हा अग्निसंस्कार विधी संपन्न झाला, अग्निसंस्कार संपन्न झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही अस्थी होत्या या अस्थींची पुढील अनेक वर्षांपर्यंत भिक्खू लोकांनी पूजा केली, त्या अस्थींचं रक्षण केलं. त्यावेळेस प्रथा होती अशी छोटंसं स्तूप बांधायचं आणि त्या स्तूपाची पूजा करायची. अनेक वर्षांपर्यंत म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतरही पुढील अनेक वर्षांपर्यंत भिक्खू संघाने भंते सारिपुत्त आणि भंते महामोगलायन यांच्या अस्थींचं जतन केलं, त्यांची सुरक्षा केली, त्यांचं पावित्र्य वाढवलं, त्यांची पूजा केली. जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता तेव्हा त्याने 84,000 स्तूपांची निर्मिती केली. हा इतिहास सर्वांना आपल्याला माहिती आहे. भगवान बुद्धांच्या अस्थी जमा केल्या, त्याचे छोटे छोटे असे 84,000 भाग केले आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती केली. हा पण एक इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या सोबत सम्राट अशोकाने जे भंते सारिपुत्त आणि भंते महामोगलायन यांचे जे पवित्र अस्थिधातू होते त्या पूजा केली. आणि आजचं जे सांचीचा स्तूप आहे ना, सांचीचा स्तूप ज्याला म्हणतो आपण, त्या सांचीच्या स्तूपातील एका स्तूपामध्ये स्तूप क्रमांक 2 त्या स्तूपामध्ये वरच्या बाजूला भंते सारिपुत्त आणि महामोगलायन यांच्या अस्थी प्रतिष्ठापित केल्या. म्हणजे अशा प्रकारची ती कला होती. जो असा अर्धगोलाकृती आकारामध्ये बनवला जो स्तूप असतो त्या स्तूपाला 80% बनवायचं, पूर्ण बनवायचं. त्यानंतर वरच्या बाजूला अस्थी ठेवायच्या, त्या अस्थीची पूजा करायची आणि नंतर पूर्ण त्याला 100% पूर्ण पॅक करून घ्यायचं. अशा प्रकारे अस्थी स्तूप बनवण्याची परंपरा त्या काळामध्ये होती. जेव्हा सम्राट अशोकाने सांची येथील स्तूपामध्ये सारिपुत्त आणि मोगलायन यांच्या अस्थी त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केल्या, पुढील अनेक वर्षांपर्यंत सांचीच्या स्तूपाची पूजा करण्यात आली. कारण ते अस्थिस्तूप आहे, बुद्धाचा अस्थिस्तूप आहे, सारिपुत्त आणि मोगलायन यांचा अस्थिस्तूप आहे. अनेक वर्षांपर्यंत पूजा करण्यात आली, रक्षण करण्यात आलं. पण जो प्रतिक्रांतीचा काळ जो भारतामध्ये आला त्यामध्ये या सर्व स्तूपांची खूप नासधूस झाली. काही स्तूपे जमिनीखाली गडप झाले. जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी पुढाकार घेऊन परत सांची येथील स्तूपाचं उत्खनन केलं, जे जमिनीमध्ये गडप झाले होते त्या स्तूपांचं परत उत्खनन केलं, तर त्या स्तूपाच्या म्हणजे स्तूपासाठी माती साचलेली होती, त्याच्यावरती गवत झाडं उगवली होती. त्यामुळे बाहेरच्याला असं वाटायचं फक्त ही पहाडी आहे, पहाडाच्या आतमध्ये काहीच नाही असं त्यांना वाटायचं. पण इंग्रज लोक हे चिकित्सक होते, त्यांनी त्याचं उत्खनन केलं, वरची माती सगळी बाजूला केली आणि वरच्या बाजूला एक चौकट अशा आकाराचा एका लाकडी कोठीमध्ये त्या ठिकाणी लिहिलं होतं सारिपुत्तस्स आणि महामोगलानस्स असं पाली भाषेत ब्राह्मी लिपीमध्ये लिहिण्यात आलं होतं. आणि तो झाकण होता. जेव्हा ते झाकण काढण्यात आलं तर त्या आतमधल्या मंजुष्यमध्ये 2 म्हणजे कलशामध्ये, एका कलशामध्ये सारिपुत्तांच्या अस्थी सापडल्या आणि एका कलशामध्ये महामोगलायन भंतेजींच्या अस्थी सापडल्या. आणि त्यांच्यावरती लिहिलं होतं सारिपुत्तस्स आणि दुसऱ्यावर लिहिलं होतं महामोगलानस्स. म्हणजे ह्या सारिपुत्ताच्या अस्थी आहेत आणि ह्या मोगलान भंतेजींच्या अस्थी आहेत.
जेव्हा इंग्रजांनी त्या अस्थींचं उत्खनन केलं, बऱ्याच वर्षांपर्यंत त्या अस्थी इंग्रजांकडेच सुरक्षित होत्या. इंग्रजांकडे सुरक्षित होत्या, कारण त्यावेळेस तर बौद्ध लोक इथे कोणीच नव्हते. तर श्रीलंकेच्या बौद्ध लोकांनी पुढाकार घेतला. आजही जर सांचीला गेलात तर सांची स्टेशनच्या अगदी बाहेर आलं की बाजूला एक श्रीलंकेन टेम्पल आहे, श्रीलंकेचं बुद्ध विहार आहे. त्या बुद्ध विहाराची निर्मिती 1952 मध्ये करण्यात आली होती. 1952. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू हे भारत देशाचे प्रधानमंत्री होते. त्या श्रीलंकेच्या भिक्खू संघाची महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका यांनी भारत सरकारला विनंती केली की ह्या ज्या अस्थी आहेत सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी, ही आमची संपत्ती आहे, आम्ही त्याचं पावित्र्य जपू शकतो, ही आमची संपत्ती आहे, आमची संपत्ती आम्हाला द्या, त्या अस्थी आम्हाला सुपूर्द करा. भारत सरकार म्हटले की अगोदर तुम्ही अस्थी ठेवण्यासाठी तशी तर तुम्ही व्यवस्था करा, हे अस्थी तुम्ही ठेवणार कुठे? तेव्हा महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका यांनी पुढाकार घेऊन तो जो सांची स्तूप आहे, त्यांनी बघितलं असेल त्याच्या लगेच लक्षात येईल, त्या सांची स्तूपाच्या अगदी मेन एंट्री डोअरच्या पुढेच एक सुंदरचं बुद्ध विहार बांधलं आणि त्याला नाव दिलं चेतियगिरी बुद्ध विहार. खूप सुंदर बुद्ध विहार आहे. ते बुद्ध विहार बांधण्यात आलं आणि परत मग भारत सरकारला विनंती करण्यात आली. भारत सरकारने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अतिशय समारंभपूर्वक श्रद्धापूर्वक ते दोन्हीही कलश 1952च्या नोव्हेंबर महिन्यात कार्तिक पौर्णिमेला, म्हणजे त्यावेळेस कार्तिक पौर्णिमा, कारण सारीपुत्तांचा मृत्यू कार्तिक पौर्णिमा झाला होता आणि कार्तिक अमावस्याला महामोगलांचा मृत्यू झाला होता, म्हणून कार्तिक पौर्णिमेला 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते ते दोन्हीही कलश भिक्खू संघाला सुपूर्द करण्यात आले आणि अतिशय श्रद्धापूर्वक परित्राणाद्वारे 1952 महिन्याच्या कार्तिक पौर्णिमेला त्या दोन्हीही कलशाची स्थापना त्या विहारामध्ये करण्यात आली. आणि त्यानंतर मग ठरविण्यात आलं की दरवर्षी म्हणजे ह्या अस्थी लोकांना दर्शनासाठी उपलब्ध व्हाव्यात. लोकांनी पण हे अस्थीचं दर्शन करावं, कारण पुण्य लाभ आहे, हे पुण्याचं आहे. तर लोकांना या अस्थींचं दर्शन व्हावं याकरिता दरवर्षी त्या अस्थींचा दर्शन सोहळा संपन्न व्हायचा. 1-2 वर्षी ते झाला नाही काही कारणास्तव. त्यामुळे भिक्खू संघातील जे सिनियर भिक्खू होते त्यांनी निर्णय दिला की 1952ला ज्या वेळेस कार्तिक पौर्णिमेला आपण हा समारंभ केला होता त्या दिवशी रविवार होता आणि म्हणून यानंतर जो पण समारंभ होईल तो समारंभ म्हणजे अस्थी दर्शनाचा समारंभ, हा समारंभ दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा समारंभ संपन्न होईल, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. पुढील अनेक वर्षांपर्यंत दरवर्षी नोव्हेंबर महिन्याचा जो शेवटचा रविवार असतो, कोणतीही तारीख असू द्या, कोणती तारीख असू द्या, किंवा कार्तिक पौर्णिमा अमावस्या असो की नसो, शेवटचा जो रविवार आहे त्या प्रत्येक रविवारी त्या अस्थींचा दर्शन सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला जातो. दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढत गेली, एक दिवस अपुरा पडला. त्यामुळे पुन्हा ठरविण्यात आलं की जो रविवार आहे शेवटचा रविवार आणि त्याच्या अगोदर येणारा शनिवार, अशा 2 दिवशी हा समारंभ असेल. आणि बांधवांनो, तेव्हापासून नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आणि त्याच्या अगोदर येणारा शनिवार अशा 2 दिवसांचा भव्य दिव्य अस्थी दर्शनाचा समारंभ सांचीला संपन्न होत असतो. श्रीलंकेहून लोक येतात, व्हिएतनामहून लोक येतात, थायलंडचे लोक येतात, कंबोडियाचे लोक येतात, अनेक देशांचे लोक येतात. ते त्या ठिकाणी येऊन विविध प्रकारचं ते समारंभ घेतात. त्यांची रॅली निघते, कोणी डोक्यावरती ते अस्थी घेतात, पंचशील ध्वज पकडतात, अतिशय श्रद्धापूर्वक, म्हणजे अविस्मरणीय तो समारंभ असतो, अविस्मरणीय, तुम्ही जीवनामध्ये कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचा समारंभ असतो. म्हणून ज्यांची इच्छा असेल त्यांनी पुढच्या
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचा शनिवार, शेवटचा रविवार ज्यांना पाहायचा आहे तो सोहळा नक्की पाहावा. दरवर्षी तो सोहळा असतो आणि ह्या वर्षी 70 वर्ष पूर्ण होत आहे समारंभाला. 1952 ते 2022 तर 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आपणही या निमित्ताने बघूया, जर जमलं तो नोव्हेंबर महिन्यामध्ये जाऊ आहे की नाही अस्थि दर्शन करायला. शनिवार रविवार आपण ते अस्थीचं दर्शन करून येऊ. नाही जमलं तर मग तुम्ही स्वतः जाऊया आणि सर्वांनी जाऊन या. अशा प्रकारे फार महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी त्या अस्थीचं नक्की दर्शन घ्यावं. तो सोहळा बघावा, किती सुंदर असते, अविस्मरणीय तो सोहळा असतो. तेव्हा अशा प्रकारे आपण सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आजच्या ग्रंथपाठामध्ये आपण भंते सारिपुत्त आणि भंते महामोग्गलायन यांचा इतिहास आपण सर्वांनी बघितला. भिक्खू संघातील सर्वात अग्र असणारे भंते सारिपुत्त आणि भंते महामोग्गलायन हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायक आहेत, आदर्श आहेत. सर्वांचं मंगल यामध्येच आहे. मी सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलम्.